आज आपण मुगाच्या डाळीपासून खमंग खुसखुशीत असे लाडू बनवलेले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मायग्रेन, अशक्तपणा असा त्रास होतो. अशा वेळेला तुम्ही हे लाडू करून खाऊ शकता. मुगाची डाळ पचायला देखील हलकी असते आणि अगदी प्रोटीनयुक्त असते. त्याच्यामुळे अशा प्रकारचे लाडू करून ठेवले की अगदी लहान मुलं, वयस्कर लोक देखील आवडीने खातात. इथे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने असे आपले हे लाडू तयार होतात. अगदी फुटत वगैरे नाही, मस्त असे आपले लाडू वळले जातात. त्यासाठी इथे मी 1 कप इतकी मूग डाळ घेतलेली आहे आणि त्याच कपाने मोजून पाऊण कप इतका मी इथे गूळ घेतलेला आहे. आता इथे मूग डाळ जी आहे ती तुम्ही धुवून एका चाळणीवर पाणी निथळून देखील घेऊ शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून देखील घेऊ शकता. आता ही 1 कप मूग डाळ मी कढईमध्ये टाकलेली आहे. आता ही मूग डाळ आपण छान खमंग अशी इथे भाजून घेणार आहोत. इथे मी मूग डाळ एका कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेतलेले आहे. आता यामध्ये मी 2 चमचे इतके साजूक तूप टाकलेले आहे. साजूक तुपामुळे आपल्या या लाडूला छान अशी चव येते. आता आपल्याला इथे ही मुगाची डाळ मस्त अशी मंद आचेवर अगदी खमंग खरपूस होईपर्यंत, इथे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आणि मस्त अशी इथे आपण ही डाळ परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने मूग डाळ जर छान अशी भाजून घेतली की आपले लाडू अतिशय खमंग असे तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता की आपले डाळ मस्त अशी इथे आपली सोनेरी रंग होईपर्यंत आपण भाजून घेत आहोत. इथे डाळ छान भाजली की मस्त असे आपले लाडू तयार होतात. मूग डाळ ही पचायला देखील अतिशय हलकी असते आणि त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण देखील भरपूर असते. त्यामुळे मायग्रेन, अशक्तपणा याचा त्रास कमी होतो. त्यासाठी मस्त अशी डाळ इथे आपण परतून घेणार आहोत. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील असे खमंग असे आपले हे लाडू तयार होतात आणि एकदा केले की महिनाभर छान असे टिकतात देखील. इथे तुम्ही बघू शकता की आपल्या डाळीचा रंग बदललेला आहे. अगदी सोनेरी रंग असा आपल्या या डाळीला आलेला आहे. आता इथे मी गॅस बंद केला. इथे मूग डाळ आपण थंड करून घेतली आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली. छान रवाळ अशी आपण इथे मूग डाळ वाटून घेणार आहोत. ज्याप्रमाणे बारीक रवा असतो त्याप्रमाणे इथे आपण मस्त अशी मूग डाळ वाटून घेतलेली आहे. आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा इतकं साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे इतके मगजबी यामध्ये टाकलेले आहेत. आता मगजबी देखील आपल्याला छान तडतड फुलेपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. मगजबी देखील गुणधर्माने थंड असतात, त्यामुळे याचा वापर या लाडूमध्ये जरूर करावा. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही ड्रायफ्रूट देखील यामध्ये टाकू शकता. आता यामध्ये आपण जी वाटून घेतलेली डाळ होती ती देखील यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला छान अशी खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला या तुपावर मस्त परतून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपली छान अशी जी वाटलेली डाळ आहे ती आपण इथे परतवून घेत आहोत. इथे आपल्याला देखील गॅस मस्त मंदच ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं, आपली डाळ करपत देखील नाही आणि मस्त अशी खमंग आपली ही डाळ भाजली जाते आणि त्यामुळे ही वाटलेली डाळीपासून आपले छान असे लाडू देखील तयार होतात आणि छान खमंग खुसखुशीत आपले मस्त असे लाडू तयार होतात. आता इथे मी 2 चमचे इतकं नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध टाकलेलं आहे. दूध टाकल्यामुळे काय होतं, आणखीन आपले हे वाटलेली डाळ छान खमंग अशी आपली परतली जाते आणि मस्त असे आपले हे लाडू तयार होतात. आता यामध्ये थोडंसं दूध टाकल्यामुळे गाठी तयार झाल्या आहेत. त्यासाठी मी चमच्याने उलटल्याला लागलेलं वगैरे सर्व मिश्रण काढून घेतलं आणि आता आपण ग्लासच्या मदतीने मस्त अशा याच्या ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या या पद्धतीने फोडून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की ग्लासच्या मदतीने छान अशा ह्या ज्या गाठी थोड्याफार तयार झालेल्या आहेत त्या मस्त अशा फुटल्या जातात आणि छान असं आपले जे हे मिश्रण आहे ते मिश्रण इथे तयार होतं. इथे तुम्ही बघू शकता की ग्लासने कशा पद्धतीने यातल्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घेत आहेत. इथे याप्रमाणे गाठी फोडून घेतल्या म्हणजे आपले लाडू देखील मस्त तयार होतात आणि लाडूमध्ये अजिबात गाठी वगैरे राहत नाहीत. इथे सर्व गाठी ज्या झालेल्या आहेत त्या मी याच पद्धतीने ग्लासने मस्त अशा
फोडून घेतलेल्या आहे. तुम्ही इथे मॅशरचा देखील वापर करू शकता. त्यामुळे देखील त्यामध्ये ज्या गाठी तयार झालेल्या होतात त्या मस्त फुटल्या जातात. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते आपण आणखीन 2-3 मिनटं छान असं परतवून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं की खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण इथे परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपले छान असे लाडू तयार होतात. उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने हे मुगाचे लाडू नक्कीच केले पाहिजेत. त्यामुळे काय होतं की जो आपल्याला अशक्तपणा वगैरे आलेला असतो तो देखील कमी होतो आणि आपल्याला मायग्रेनचा वगैरे काही त्रास होत असेल तो देखील कमी होतो. त्यामुळे मुगाच्या डाळीचे या पद्धतीने लाडू नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे ज्या आपण बारीक चिरून घेतलेला गूळ होता तो या मिश्रणामध्ये आपण छान असा मिक्स करून घेणार आहोत. या पद्धतीने छान असा गूळ मिक्स करून घेतला की आपले लाडू देखील छान तयार होतात. यामध्ये 1 चमचा इतकी मी वेलची पावडर टाकली आहे. त्यामुळे आपल्या लाडूंना छान अशी चव येते. इथे मी 1 मिनिटभर मस्त असा गूळ या डाळीच्या मिश्रणामध्ये मस्त मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता किती छान असे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे. आता हे सर्व मिश्रण थोडंसं कोमट करून घेतलं आणि त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा हे मिश्रण एकदा फिरवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पुन्हा मिक्सरमध्ये हे मिश्रण फिरवून घेतलं की याचे छान असे लाडू वळले जातात. इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले हे लाडू तयार होतात. अजिबात लाडू करायला त्रास वगैरे होत नाही. अगदी सहज अलगदपणे आपले असे हे लाडू वळले जातात. अजिबात फुटत वगैरे नाहीत. इथे छान अशाच पद्धतीने मी सर्व लाडू इथे तयार करून घेणार आहे. बघू शकता किती गोल गरगरीत छान असा आपला हा लाडू तयार झाला आहे. हा लाडू आपण मुगाच्या डाळीपासून तयार केलेला असल्यामुळे अगदी लहान मुलांना, वयस्कर माणसांना देखील अगदी पचायला हलका असा हा आपला प्रोटीनयुक्त मस्त असा लाडू इथे आपला तयार केलेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू इथे तयार करून घेणार आहोत. आपण हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळे मस्त असं गुळामुळे बाइंडिंग येतं आणि छान असा आपला हा लाडू तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता किती कमीत कमी साहित्यामध्ये आपण हे सर्व लाडू तयार करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सर्व लाडू इथे तयार करून घेतलेले आहे. मस्त असे आपले गोल गरगरीत महिनाभर टिकणारे छान असे लाडू तयार झालेले आहेत. धन्यवाद.